नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील पुराणे आणि स्वप्न स्टडीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की रेपो रेट म्हणजे काय. रेपो रेट वाढल्याने किंवा कमी होण्याने त्याचा लोन्सवर काय इफेक्ट होतो. आरबीआय सरकारचं कर्ज कशा प्रकारे मॅनेज करतं, बॉन्डची संकल्पना काय आहे आणि संपूर्ण बॉन्ड मार्केटचे नियम काय आहेत हे थोड्याफार प्रमाणात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या लेक्चर मध्ये रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, रेपो रेट असो, रिव्हर्स रेपो रेट असो का संपूर्ण मॉनिटरी पॉलिसी असो, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू याचं खूप महत्व आहे. युपीएससी प्रिलिम्स असो का एमपीएससी प्रिलिम्स असो, दरवर्षी या संपूर्ण टॉपिकवर बरेच प्रश्न विचारले जातात. अगदी जर आपण एमपीएससी मेन्स जरी बघितलं तरी पेपर 4 मध्ये जवळजवळ 90 प्रश्न हे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर येतात आणि ह्या 90 प्रश्नांपैकी जवळजवळ 9 ते 10 प्रश्न संपूर्ण मॉनिटरी पॉलिसीवर विचारले जातात. तुम्हाला कळलंच असेल की हा संपूर्ण एरिया किती महत्वाचा आहे. चला तर मग रिव्हर्स रेपो म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि हा, पुढे जाण्याआधी पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली इथे बेल बटन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून माझं येणारं प्रत्येक लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला प्रतिक्रिया येत आहेत, बरेच लोक मला कमेंट करून कळवत आहेत. माझे पुण्यातले विद्यार्थी, माझे मुंबईचे विद्यार्थी, बऱ्याच लोकांच्या मला व्हॉट्सअपवर प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि ते सगळे मला प्रोत्साहित करत आहेत की ही लेक्चर सिरीज मी कंटिन्यू करावी. मित्रांनो, तुम्ही जर माझं लेक्चर पहिल्यांदा बघत असाल, मला जर स्क्रीनवर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही कमेंट्स करायच्या आहेत. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, जेणेकरून मला हे कार्य पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चला तर मग रिव्हर्स रेपो म्हणजे काय याबाबत चर्चा करू. मित्रांनो, काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या लेक्चरच्या सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझी अपेक्षा आहे की संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण लेक्चर तुम्ही बघावं आणि जे काही इंटरेस्टिंग मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे ते तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. कारण की हे जे पॉइंट्स आहेत ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. चला तर मग लेक्चरकडे वळूया. तर आजच्या या भागात आपण काय बघणार आहोत. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट वाढला किंवा कमी झाला तर काय होते, रिझर्व्ह बँकेची लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी आहे ती काय आहे, रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट यांचा वापर करून रिझर्व्ह बँक महागाई नियंत्रित कशी करते, हे सर्व टॉपिक्स आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत. चला तर मग रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय हे समजून घेऊया. सर्वप्रथम रिव्हर्स रेपो रेटची व्याख्या पहा. इट इज अ शॉर्ट टर्म लेंडिंग रेट ॲट विच आरबीआय बॉरोज मनी फ्रॉम इट्स क्लायंट्स. म्हणजे ज्या व्याजदराने रिझर्व्ह बँक इतर बँकांकडून कर्ज घेते त्या व्याजदरास रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. आपण रेपो रेटच्या बाबतीत बघितलं होतं की जेव्हा बँकांना शॉर्ट टर्म लोनची गरज असते तेव्हा त्या रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतात. आणि आता रिव्हर्स रेपो रेटच्या बाबतीत रिझर्व्ह बँक शॉर्ट टर्म लोन इतर बँकांकडून घेते आणि रिझर्व्ह बँकेने जर शॉर्ट टर्म लोन घेतलं तर त्याच्या बदल्यात जी व्याजदर आरबीआय देते त्या व्याजदरास आपण रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतो. हा व्यवहार रेपो रेटच्या अगदी रिव्हर्स आहे, अगदी उलटा आहे, म्हणून याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, रिव्हर्स रेपो व्यवहारात बॉन्डचे स्थान काय असते. याचं उत्तर सोपं आहे. रेपो व्यवहारांमध्ये जे बॉन्डचे स्थान असते तेच स्थान रिव्हर्स रेपो व्यवहारांमध्ये असते. म्हणजे रिझर्व्ह बँकेला जर बँकेकडून शॉर्ट टर्म कर्ज घ्यायचं असेल, आता हे शॉर्ट टर्म कर्ज म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस किंवा 180 दिवसाचं जर कर्ज आरबीआयने बँकांकडून घेतलं तर त्यासाठी रिझर्व्ह बँकेला बँकांकडे गव्हर्नमेंट बॉन्ड्स गहाण ठेवावे लागतात. याचा अर्थ काय, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कुणालाही शॉर्ट टर्म लोन घ्यायचा असेल, बँका असो
किंवा रिझर्व्ह बँक असो, त्यांना जर शॉर्ट टर्म कर्ज घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंट बॉन्ड गहाण ठेवावे लागतात. आता पुढचा प्रश्न आहे, रिव्हर्स रेपो रेट वाढल्याने काय होते? आता रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतं? तर रिझर्व्ह बँक ठरवते. आणि जर रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट वाढवला तर काय होणार? तर बँकांना जास्त व्याज कमवण्याची संधी मिळणार. साहजिक आहे. जर रिव्हर्स रेपो रेट वाढला म्हणजेच काय? तर आरबीआयला व्याज जास्त द्यावे लागेल आणि म्हणून बँकांना जास्त व्याज कमावण्याची संधी मिळेल. त्यामुळे काय होईल? बँका जास्तीत जास्त कर्ज रिझर्व्ह बँकेला देण्यास तयार होतील आणि रिव्हर्स रेपो व्यवहारांचा उपयोग करून आरबीआय अर्थव्यवस्थेतून जास्तीत जास्त पैसा ही स्वतःकडे काढून घेते. तसं पाहिलं तर आरबीआयला लोन घेण्याची तशी काही गरज नाहीये. पण आरबीआय लोन का घेते याच्या मागे एक कारण आहे. आरबीआयचं फंक्शन काय आहे, आरबीआयचा रोल काय आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर आरबीआय हे व्यवहार का करतं हे तुमच्या लक्षात येईल. अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा नियंत्रित करणे हे आरबीआयचं महत्त्वपूर्ण काम आहे आणि म्हणून रेपो व्यवहार असो का रिव्हर्स रेपो व्यवहार असो, असे व्यवहार आरबीआयला करावे लागतात. आणि म्हणून रिव्हर्स रेपो रेट वाढवून अर्थव्यवस्थेतून जास्तीत जास्त पैसा आरबीआय स्वतःकडे आणून घेते. आता पुढचा प्रश्न आहे, रिव्हर्स रेपो रेट कमी झाल्यास काय होते? रिव्हर्स रेपो रेट जर कमी झाला तर बँकांना जास्त व्याज कमवता येणार नाही आणि म्हणून बँका रिझर्व्ह बँकेला अधिक कर्ज देणार नाहीत आणि त्यामुळे अधिक पैसा बँकांकडे साठवून राहील. बँकांकडे उद्योगांना किंवा व्यक्तींना देण्यासाठी मुबलक पैसे राहतील आणि अशामुळे जास्तीत जास्त कर्ज त्या अर्थव्यवस्थेमध्ये पुरवत राहतील. आता लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजे काय? ज्या यंत्रणेद्वारे अर्थव्यवस्थेतील लिक्विडिटी किंवा चलनाचा पुरवठा नियंत्रित केला जातो तीच लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असे म्हणतात. रेपो आणि रिव्हर्स रेपो मिळून लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी तयार होते. रेपो आणि रिव्हर्स रेपो दोघांचा वापर करून रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेतील चलनाचा पुरवठा नियंत्रित करते. चलनाचा पुरवठा नियंत्रित केल्यामुळे महागाई आटोक्यात राहते. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे समजून घेऊया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बघितलं आणि आता जे काही डिस्कस केलं त्याप्रमाणे जेव्हा बँका शॉर्ट टर्म लोन आरबीआय कडून घेतात तर त्याच्या बदल्यात रेपो रेट या दराने व्याज भरणा करतात. जेव्हा रिझर्व्ह बँक बँकांकडून शॉर्ट टर्म लोन घेते तर त्याच्या बदल्यात रिव्हर्स रेपो रेट या दराने व्याज भरणा करते. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे दोन्ही दर आरबीआय ठरवतं. दोन्ही दरांपैकी रेपो रेट हा नेहमीच रिव्हर्स रेपो रेटपेक्षा जास्त असतो. याचं कारण सरळ आहे. आरबीआय देखील बँकिंग व्यवसाय करते आणि म्हणूनच दिलेल्या व्याजापेक्षा वसूल केलेलं व्याज हे जास्त ठेवलं जातं, कारण की दोघांच्या फरकावर आरबीआयचं प्रॉफिट अवलंबून असतं. याचं कारण सोपं आहे, कारण आरबीआय सुद्धा व्यवसाय करतं आणि म्हणून दिलेल्या व्याजापेक्षा घेतलेलं व्याज हे नेहमी जास्त ठेवलं जातं. आता इथे दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट की रेपो आणि रिव्हर्स रेपो या दोन्ही व्यवहारात तारण काय ठेवले जाते? तर गव्हर्नमेंट बॉन्ड हे तारण ठेवले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही व्यवहारात व्याज कशा प्रकारे दिले जाते? तर गव्हर्नमेंट बॉन्डच्याच स्वरूपात दोन्ही व्यवहारांमध्ये व्याज दिले जाते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की व्याज रेट ऑफ डिस्काउंट या पद्धतीने दिले जाते. अजूनही तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर इथे मी मागच्या व्हिडिओचा थंबनेल तुम्हाला दाखवतो आहे. वरती त्या व्हिडिओ संबंधी कार्ड मी तिथे लावलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघू शकता आणि आपले सगळे कन्सेप्ट्स क्लिअर करून घेऊ शकता. आता आपल्याला बघायचं आहे की बाजार कसा चालतो.
कुठलाही बाजार डिमांड आणि सप्लाय या दोन फोर्सेसमुळे चालतो. ॲडम स्मिथ हा एक अर्थतज्ज्ञ होता आणि अर्थव्यवस्थेवर सर्वात जुनं पुस्तक त्याने लिहिलेलं होतं. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे वेल्थ ऑफ द नेशन्स. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही बाजार डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा या दोन फोर्सेसच्या भरोश्यावर चालतो. मागणी आणि पुरवठा या फोर्सेसला त्याने इनव्हिजिबल हँड असे म्हटले होते. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जर रोजगार वाढले किंवा लोकांचे उत्पन्न वाढले तर काय होईल? त्यांच्याकडे जास्त पैसा होईल आणि ते बाजारात जाऊन मागणी करतील. जास्तीत जास्त पैसा घेऊन ते बाजारात जातील आणि वस्तूंची आणि सेवांची खरेदी करतील. त्यामुळे काय होईल? संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची आणि सेवांची मागणी वाढेल. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये ताण निर्माण होईल आणि बाजारामध्ये पुरवठा कमी होईल. कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मागणी वाढते आणि तुलनेने पुरवठा हा कमी असतो तेव्हा डिमांड पूल प्रकारची महागाई सुरू होते. आपल्याला अनुभव असेलच, आपल्याकडे जेव्हा जास्त पैसे येतात तेव्हा आपण डीमार्टमध्ये, बिग बाजारमध्ये जातो आणि जास्तीत जास्त खरेदी करायचा प्रयत्न करतो. काही लोक महिन्याची यादी करतात आणि त्याप्रमाणे किराणा घेतात. पण बऱ्याच वेळेला महिन्याची जी यादी आहे त्याच्यापेक्षा जास्त खरेदी केली जाते. याला आपण इम्पल्सिव्ह बाईंग असे म्हणतो. आणि म्हणूनच जेव्हाही अर्थव्यवस्थेमध्ये लोकांकडे पैसा जास्त येतो तेव्हा ते मागणी करू लागतात आणि याच कारणामुळे त्या अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड पूल प्रकारची महागाई सुरू होते. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की बाजारात चलनाचा पुरवठा का वाढतो. याची बरीच कारणे आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने केलेला खर्च. सरकारचा खर्च बऱ्याच प्रकारात मोडतो. जेव्हाही सरकार रस्ते बांधते, पुलांचे बांधकाम करते किंवा उज्ज्वला योजना किंवा मनरेगा योजना सारख्या योजना राबवते तेव्हा जास्तीत जास्त पैसा ती अर्थव्यवस्थेमध्ये ओतत असते. वेगवेगळ्या मार्गांनी हा पैसा लोकांकडे जातो आणि त्यांचे उत्पन्न वाढते. दुसरा मार्ग आहे वेतन आयोग. केंद्र सरकार दर 10 वर्षाने वेतन आयोगाची स्थापना करते आणि 10 वर्षामध्ये महागाई किती वाढली याचा अभ्यास करून वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढवावे याबद्दल केंद्र सरकारला सल्ला देते. केंद्र सरकारने वेतन आयोग स्थापन केला आणि त्यांच्या शिफारसी लागू झाल्या. त्यांच्या पाठोपाठ राज्य सरकार देखील आपापले वेतन आयोग स्थापन करतात आणि अशामुळे दर 10 वर्षांनी केंद्र सरकारचे कर्मचारी असो का राज्य सरकारचे कर्मचारी असो सर्वांच्या वेतनात वाढ होते. त्यासोबतच सरकार आपापल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील देतात. नुकतंच केंद्र सरकारने सशस्त्र दलांसाठी 1 रँक 1 पेन्शन ही योजना लागू केली. अशा सर्व प्रकारच्या स्कीम्समुळे, योजनांमुळे लोकांचे उत्पन्न वाढते, त्यांचे पगार वाढतात आणि त्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसा खेळू लागतो. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा लोकांकडे जास्तीत जास्त पैसा खेळू लागतो तेव्हा ते बाजारात जाऊन मागणी करतात आणि त्यामुळे डिमांड पूल प्रकारची महागाई सुरू होते. सरकारचा खर्च किंवा सरकारचं बजेट समजून घेताना आपल्याला काही मुद्दे समजून घेणं खूप आवश्यक आहे. सरकार आपला खर्च कसा चालवते? तर सरकारच्या बजेटचे 2 भाग असतात. एक म्हणजे महसूल आणि दुसरा म्हणजे खर्च. गोळा झालेला महसूल आणि केलेला खर्च याच्यामध्ये जर तफावत असेल, म्हणजेच गोळा झालेला महसूल कमी आणि खर्च जास्त, अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा त्याला आपण महसुली तूट म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला रेव्हेन्यू डेफिसिट हा शब्द आहे. कुठल्याही सरकारला जेव्हा महसुली तूट होते किंवा वित्तीय तूट होते तेव्हा तुटीचा अर्थभरणा केला जातो. म्हणजेच काय? जेवढी तूट आहे तेवढ्या प्रमाणात सरकार कर्ज घेते किंवा नव्याने नोटा छापते. या प्रक्रियेला डेफिसिट फायनान्सिंग म्हणतात. आणि ज्यावेळी सरकार डेफिसिट फायनान्सिंग करते म्हणजे कर्ज घेऊन आपापले खर्च भागवते त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा जो पुरवठा आहे
तो प्रचंड प्रमाणात वाढून जातो. आणि अशा प्रकारे सरकारने जर आपला खर्च वाढवला किंवा जास्तीत जास्त कर्ज घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतला तर त्याने काय होईल, रोजगार वाढेल आणि त्यासोबतच लोकांचे उत्पन्न देखील वाढेल आणि परिणामस्वरूप वस्तूंची मागणी वाढेल आणि त्यामुळे पुढे काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे. आता त्यासोबत बँकेचा रोल काय आहे हे पण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बँकांनी स्वस्तात जर कर्ज दिले तर काय होणार? बँक जेव्हा व्यक्तींना किंवा उद्योगांना जेव्हा स्वस्त दराने कर्ज देणार तेव्हा काय होईल, जास्तीत जास्त प्रमाणात कर्जाचे वाटप होईल. व्यक्ती किंवा उद्योग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कर्ज घेतील आणि कर्ज घेऊन खर्च करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला चालना मिळेल आणि यामुळे देखील अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा जो पुरवठा आहे तो वाढायला लागतो. आणि याच्या उलट चलनाचा तुटवडा निर्माण झाला तर काय होईल, तर आपल्याला माहितीच आहे, लोकांकडे खर्च करायला पैसे नसतील आणि त्यामुळे लोक मागणी कमी करतील. अर्थव्यवस्थेमध्ये जर मागणी कमी झाली तर वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये डिफ्लेशन सुरू होईल. डिफ्लेशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. हे आपण आर्थिक मंदीमधल्या लेक्चर सिरीजमध्ये बघितलेलंच आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये आर्थिक मंदीबाबत लेक्चर सिरीजची जी लिंक आहे ती शेअर करतो आहे. ती सिरीजसुद्धा आपण पाहू शकता. तर अर्थव्यवस्थेमध्ये जर डिफ्लेशन सुरू झालं तर आपल्याला माहिती आहे त्यामुळे काय होईल, तर डिफ्लेशनरी सायकल सुरू होईल आणि डिफ्लेशनरी सायकलमुळे देशामध्ये आर्थिक मंदी येईल. डिफ्लेशनरी सायकल किंवा आर्थिक मंदी ह्या सर्व संकल्पना आर्थिक मंदीच्या लेक्चर सिरीजमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमधली लिंक क्लिक करून ती संपूर्ण लेक्चर सिरीज तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आता पाहिलं की अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा वाढला किंवा कमी झाला तर काय होते. चलनाचा पुरवठा जर वाढला तर महागाई होते आणि जर चलनाचा तुटवडा निर्माण झाला तर आर्थिक मंदी येण्याचा धोका असतो. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा नियंत्रित करण्याचं काम RBI करत असते. आणि यासाठी म्हणून RBIने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी ही तयार केलेली आहे. आणि लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये काय काय येतं, तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे दोन्ही प्रकारचे व्यवहार लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये मोडतात. मित्रांनो, मी आशा करतो की आजच्या या भागातले सर्व कन्सेप्ट्स आपल्याला कळलेले आहेत. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही यूट्यूबमध्ये कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला सांगू शकता. इथे माझे सोशल मीडिया हँडल्स देत आहे. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, टेलिग्राम किंवा माझी वेबसाईट आहे. हे सर्व संकेतस्थळ, ह्या सर्व लिंक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला कुठलीही शंका असेल, कुठला डाऊट असेल तर तुम्ही कधीही मला संपर्क साधू शकता. मॉनेटरी पॉलिसी संबंधित सर्व कन्सेप्ट शिकवून झाल्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे की ज्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि मॉनेटरी पॉलिसी या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतं आणि त्याची उत्तरं कशी द्यावीत हे मी त्याच्यामध्ये समजून सांगणार आहे. तर ज्या प्रकारे आपण माझे व्हिडिओ बघत आहात, लाईक करत आहात, जो सुंदर तुम्ही प्रतिसाद देत आहात तो तसाच ठेवा. अभ्यास करा. आता चान्स आहे. या वर्षीच्या सर्व परीक्षा या लांबणीवर गेलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी जेव्हा परीक्षा येतील तेव्हा माझी तयारी झालेली नाही, माझा अभ्यास झालेला नाही, अशी परिस्थिती यायला नको. म्हणून आत्ताच वेळ आहे. जास्तीत जास्त अभ्यास करा. माझे व्हिडिओ वारंवार बघा आणि काही शंका असतील तर विचारत राहा. थँक्यू. तर मित्रांनो, मी आशा करतो आजच्या लेक्चरमध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला खूप व्यवस्थितपणे कळालेलं आहे. लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे जर वाढवले गेले तर अर्थव्यवस्थेतून चलनाचा पुरवठा कमी होतो आणि रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे जर कमी केले तर अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा वाढवला जातो. एक साधारण हिशोब आहे की जवळजवळ 1% हे दोन्ही रेट जर वाढले तर अर्थव्यवस्थेतून 1 लाख कोटी हे बाहेर काढून घेतले जातात. आणि त्याच हिशोबाप्रमाणे जर हे दोन्ही रेट 1% कमी झाले तर जवळजवळ 1 लाख कोटी अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचले जातात. आणि हे सर्व कार्य, हे सर्व व्यवहार
आरबीआय पार पाडतो, कारण की हेच तर आरबीआयचे फंक्शन्स आहेत. आरबीआयचं पहिलं फंक्शन आहे बँकर टू द गव्हर्नमेंट, दुसरं फंक्शन आहे डेट मॅनेजर ऑफ द गव्हर्नमेंट आणि तिसरं फंक्शन आहे मॉनिटरी पॉलिसी राबवणे आणि देशातली महागाई नियंत्रित करणे. मी आशा करतो हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला कळले असतील. तुम्हाला जर कुठली शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर हे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारा कुठलाच लेक्चर तुम्ही मिस नाही करणार. धन्यवाद.